दरम्यान राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपतोय 26 नोव्हेंबरला। ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत। मात्र नवे मुख्यमंत्री निवडेपर्यंत राज्याचा कारभार शिंदेच पाहणार असल्याचं समजतंय। सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती मिळत होती। एकनाथ शिंदे राजभवनात त्यासाठी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री शिंदे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत। राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपतोय आणि 26 नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपला राजीनामा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करणार आहेत राज्यपालांकडे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा पोहोचलेला आहे। थोड्याच वेळात पदाचा ते राजीनामा देतील, राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील। या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, आपण बघू शकतो नुकताच काही वेळ आधीच जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनावर पोहोचलेले आहेत। राजीनामा देण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज्यपाल यांच्याकडे ते त्यांचा राजीनामा जो आहे तो सुपूर्द करणार आहेत। अर्थातच आज कार्यकाळ जो आहे तो संपलेला आहे 5 वर्षाचा आणि त्याचमुळे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आहेत। त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील असणार आहेत। ते देखील काही वेळातच पोहोचत आहेत त्या ठिकाणी, अशी माहिती जी आहे ती मिळत आहे। सोबतच बघायला गेलं तर आता नवीन सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पदभार असणार आहे। कुठले महत्त्वाचे निर्णय असतील किंवा राज्यावरील कुठली समस्या आली तर त्याचे निर्णय घेण्यासाठीचा संपूर्ण त्यांच्याकडे चार्ज असणार आहे। आणि त्याच अनुषंगाने नवीन सरकार स्थापन होईल। नोटिफिकेशन जे आहे आता महायुती सरकार लवकरच देईल। नोटिफिकेशन दिल्यानंतर जे आहे शपथविधी सोहळा देखील होणार आहे। पण सध्या आता जो मागील 5 वर्षाचा कार्यकाळ होता तो आता संपलेला आहे। त्यामुळे राजीनामा द्यायचा असतो आणि त्यासाठीच एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जे खरं तर शुभम, विधानसभेचा निकाल लागलाय त्यानंतर हालचाली वाढू लागलेल्या आहेत राजकीय वर्तुळात। आज राजीनामा सुपूर्द करतील मुख्यमंत्री शिंदे आणि त्यानंतर मुख्यमंत्री कोण असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय। कुणकुण सध्या सुरू आहे। त्याचबरोबर आता आपण पाहतोय की भाजपाकडे जास्त संख्याबळ आहे आणि भाजपाकडे मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येते। आणि भाजपाचा चेहरा महाराष्ट्रातला खरं तर देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सध्या सुरू आहे। काय अधिकची माहिती? अर्थातच जसं तू सांगितलं तसं देवेंद्र फडणवीस यांचंच नाव जे आहे त्यांचं चर्चेत आहे, कारण की सर्वात जास्त आमदार जे आहेत ते त्यांचेच आलेले आहेत। सोबतच बघायला गेलं तर महायुतीतील मोठा भाऊ आणि संख्याबळ जास्त आहे। केंद्रात सगळी त्यांचीच जी आहे ताकद आहे आणि त्यांच्या आमदारांच्या तुलनेत एकनाथ शिंदेची आणि अजित पवारांचे आमदारांची संख्या जी आहे ती कमी आहे। दोन्ही पक्षांची मोजणी जरी केली तरी त्यांना कुठे मॅच नाही करत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे जे आहे सीएम पद राहावं अशी सगळ्यांची इच्छा आणि सीएम पद जे आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल। अजून कुठलंही दुसरं नाव नाही आहे चर्चेत भारतीय जनता पक्षामध्ये। अशीही चर्चा मध्यंतरी सुरू होती की 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरू शकतो। यावर काय अधिकची माहिती? अर्थातच 2 गोष्टी ज्या आहेत त्या संभाव्य आहेत। पहिली म्हणजे 2.5 वर्षाचा फॉर्म्युला आहे। सोबत एक दुसरी गोष्ट 2 वर्ष भाजपाला, 2 वर्ष एकनाथ शिंदेना आणि 1 वर्ष अजित पवारांना। नेमका आता फॉर्म्युला काय ठरतो, दिल्लीतनं काय आदेश येतात अमित शहा आणि नरेंद्र मोदी याच्यावर सगळं अवलंबून आहे। सूत्रांच्या माहिती मिळत आहेत पण वेगवेगळे सूत्र जे आहेत वेगवेगळ्या पक्षांचे तिकडनं असे वेगवेगळे संकेत जे आहेत फॉर्म्युल्याचे ते समोर येताना दिसून येत आहेत। नेमकं महाराष्ट्रामध्ये काय घडेल हे लवकरच आपल्याला लक्षात येईल। सध्या तरी भाजपा आणि शिवसेना एकीकडे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे, मात्र दुसरीकडे अजित पवार गटाकडून सुद्धा आता स्ट्राईक रेट आमचा जास्त असल्याने मुख्यमंत्रीपद आमच्याकडे येऊ अशी इच्छा व्यक्त करण्यात येत होती। अनेक नेत्यांनी तशी इच्छा व्यक्त केलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती? अर्थातच अचानकपणे काल सकाळपासून जे आहे राष्ट्रवादीतले सर्व आमदार जे आहेत ते बोलू लागलेले आहेत की अजित पवार यांना देखील मुख्यमंत्री पद मिळावं आणि त्याच अनुषंगाने सर्व पुढच्या हालचाली ज्या आहेत त्या होताना दिसून येत आहेत। प्रज्ञा, आपण बघू शकतो आता पण एक ताफा जो आहे तो आलेला आहे या ठिकाणी। अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांचा हा ताफा असू शकतो। ताफा जो आहे तो प्रचंड लांबून येत आहे, त्यामुळे ओळखता नाही येते कोणाचा। 3 जण येणं अपेक्षित होतं, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री। आणि त्याच अनुषंगाने जे आहेत देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता आपण बघू शकतो देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा
राजीनामा जो आहे तो त्या सुपूर्द करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस देखील जे आहेत राजभवनावर दाखल झालेले आपण बघू शकतो आहे प्रज्ञा। जी जी, खरं तर शुभम, पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावर सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र शिवसेना आणि भाजपाकडून रस्सीखेच सध्या सुरू आहे। भाजपाकडून सुद्धा बोललं जात आहे की आमचाच मुख्यमंत्री हो, त्याचबरोबर दुसरीकडे शिवसेनेकडून सुद्धा प्रार्थना केली जाते, साकडं घातलं जात आहे। मात्र जर भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर शिंदे गटात शिवसेनेकडून नाराजी व्यक्त होऊ शकते का, आणि या नाराजीचा परिणाम भविष्यात राजकीय वर्तुळात महायुतीत काय होऊ शकते? अर्थातच प्रज्ञा, याच तुझ्या प्रश्नाला घेऊन एक मोठी गोष्ट अशी सांगायची आहे की एकनाथ शिंदे आज खूप मोठा निर्णय घेऊ शकतात आणि तो निर्णय कदाचित हाच असावा की त्यांनी मुख्यमंत्रीच्या शर्यतीतून त्यांचं नाव मागे घेणं आणि उपमुख्यमंत्रीपदी राहणं ते पसंत करू शकतात। सोबतच अन्य खाती जी आहेत मंत्रिमंडळातली ती देखील त्यांच्याकडे ते ओढून घेऊ शकतात। नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रातनं जो आहे शिवसैनिकांचा असा आवाज येत आहे की मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्याचकडे राहावं आणि सोबतच मोठे मोठे जे देवदर्शनाचे ठिकाण आहेत, सिद्धिविनायक असेल, तुळजाभवानी असेल, कोल्हापूर असेल, अशा सगळ्या ठिकाणी जे आहे शिवसैनिक पोचत आहेत आणि साकडं घालत आहेत की मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे व्हावेत। पण प्रज्ञा, ही पण बाब खरे आहे की कुठेतरी सर्वसामान्य जनांच्या मनात जे आहे महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे हे एक खूप चांगले मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षात त्यांनी त्यांची प्रभाव जो आहे तो सगळ्यांवर ठेवलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच व्हावे अशी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची देखील इच्छा आहे आणि ते प्रत्येक वेळेस जी आहेत बोलून दाखवत आहेत, दर्शवत आहेत। नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे। मुख्यमंत्रीपद कोणाच्या पारड्यात पडतं हे पाहावं लागणार आहे। मात्र दिल्लीतनं ही सगळी सूत्र हालत आहेत। जी 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 जी, आता भाजपा वरिष्ठच या संदर्भात वक्तव्य करतील किंवा हा निर्णय घेतील। मात्र आपण पाहायला गेलं तर महायुतीला विधानसभेत दणदणीत विजय मिळालेला आहे। महाविकास आघाडी या विरोधात कुठेच नाहीये। मात्र कुठेतरी महायुतीचा विजय हा फडणवीसांमुळे झाला, त्यांच्या रणनीतीमुळे झाला अशी आता सध्या चर्चा सुरू आहे। तर त्यामुळे कदाचित भाजपाकडे याचं श्रेय जाऊ शकतं। या संदर्भात अधिकची माहिती। अर्थातच तिन्ही पक्ष जे आहेत आपापल्या नेत्यांसाठी जो आहे तो मोठा प्रचार जो आहे तो करताना दिसून येत होते आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका मुख्यमंत्री अशा पद्धतीत त्यांच्या पक्षाने चालवलं होतं। सोबतच दिवा भाऊ पॅटर्न जो आहे असं भारतीय जनता पक्षाने चालवलं होतं आणि अजितदादांनी देखील जनसन्मान यात्रेमुळे जे आहे संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून जे आहे त्यांनी त्यांचं लौकिक जे आहे ते साधलं होतं आणि त्याच अनुषंगाने जे आहे देवेंद्र फडणवीस हे देवाभाऊ पॅटर्न त्यांच्या अनेक ठिकाणी होर्डिंग देखील लागले होते। देवाभाऊ पॅटर्न, देवेंद्र फडणवीस पॅटर्न अशा पद्धतीत जी चर्चा आहे ती सुरू होती। पण कुठेतरी आपण म्हटल्यानुसार फडणवीस यांचं वर्चस्व जे आहे हे जास्त मानावं लागणार आहे, कारण की त्यांचे भाषण जे झाले होते सोबतच केंद्रामध्ये वरिष्ठ जे नेते आहेत दिल्लीमध्ये त्यांच्यासोबत त्यांचा थेट संपर्क असतो आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या पदरी जे आहे चांगल्या योजना पडत असतात आणि सर्व महाराष्ट्राचं जनकल्याण होण्यासाठी जे आहे दिल्लीतनं मदत जी आहे देवेंद्र फडणवीस सातत्याने घेऊन येत असतात। आणि असंच बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस त्यांच्या स्वभावामुळे जे आहे तर त्यांचं शांत आणि स्वभावामुळे जे आहे त्यांनी महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये जो संपर्क ठेवलेला आहे, एक गोड संपर्क जो आहे तो त्यांनी मेंटेन करायला त्यांना यशस्वीरित्या यश देखील आलेलं आहे आणि याचाच सगळ्यामुळे जे आहे देवेंद्र फडणवीस हे महायुतीतले वरिष्ठ नेते आहेत असं म्हणायला हरकत नाही। जी शुभम, खरं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही विधानसभेची रणधुमाळी सुरू होती तेव्हा कुठेतरी महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीत सुद्धा कुरबुरी सुरू होती काही जागांवर। मात्र ती कुरबुरी बाहेर आली नाही किंवा चव्हाट्यावर आली नाही, तर याचं श्रेय कुठेतरी या तिन्ही नेत्यांना जातं आणि महायुती एकत्रित लढली, जिंकली सुद्धा। मात्र मुख्यमंत्री कोण असा सवाल उपस्थित होतोय, तशी चर्चा सध्या रंगते। हे पाहणं महत्वाचं आहे की मुख्यमंत्री पद कोणाला जात आहे, उपमुख्यमंत्री कोण बनताय। मात्र जर भाजपाचा मुख्यमंत्री झाला किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर निश्चित शिवसेनेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये कुठेतरी नाराजी असेलच। या संदर्भात आपण माहिती घेणारच आहोत। तुर्तास शुभम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपतोय। 26 नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत आणि हा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत। आताची सर्वात महत्त्वाची घडामोड राजकीय वर्तुळातील, कारण विधानसभेचा निकाल लागलाय, महायुतीचा दणदणीत विजय झालेला आहे। मात्र आता महायुतीत
मुख्यमंत्री पदासाठी कोण मानकरी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजपाचं संख्याबळ जास्त आहे, मग भाजपाच्याच वाट्याला मुख्यमंत्रीपद येतंय का असा सवाल उपस्थित होतोय। तशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते। मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे म्हणजेच जे आताचे मुख्यमंत्री आहेत तेच राहावेत अशी चर्चा सुद्धा रंगतीये, तशी इच्छा व्यक्त होताना दिसते। म्हणजे तिन्ही पक्षाकडून जे कार्यकर्ते आहेत, जे नेते मंडळी आहेत, ते आपापल्या नेत्याच्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर तशी प्रतिक्रियाही उमटताना दिसलेली आहे। अजित पवार राजभवनात पोहोचलेले आहेत, देवेंद्र फडणवीस राजभवनात पोहोचलेले आहेत, एकनाथ शिंदे थोड्याच वेळात राजभवनात पोहोचतील। त्याचबरोबर राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील। मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना विधानसभेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपलाय। विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने तांत्रिक बाब म्हणून यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो। मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच विधानसभा बरखास्त होते। मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील अशी सूत्रांची माहिती होती। पुढील मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नाही तोपर्यंत कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेच जबाबदारी पाहतील। त्याचबरोबर यावेळेला आपण पाहतोय राजभवनात आता हालचालींना वेग आलेला आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचतील, आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील। देवेंद्र फडणवीस राजभवनात पोहोचलेले आहेत, अजित पवार राजभवनात पोहोचलेले आहेत आणि आता वाट पाहतायत ती एकनाथ शिंदेंची। मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जात असल्याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबरोबरच मंत्रिमंडळही बरखास्त होणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, अजित पवार पोहोचलेत, देवेंद्र फडणवीस पोहोचलेत, मुख्यमंत्री शिंदे कुठवर आलेले आहेत? मुख्यमंत्री शिंदे किती वाजेपर्यंत इथे पोहोचतील, किती वेळात पोहोचतील? शुभम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अर्थातच प्रज्ञा, थोडीशी गडबड झाली होती। ताफा ओळखण्यामध्ये सर्वात आधी जे आहेत अजित पवार यांचा ताफा आलेला आहे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ताफा आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अद्याप राजभवनावर आलेले नाहीयेत, काही क्षणातच ते या ठिकाणी पोहोचत आहेत। खरं तर 12च्या आधी जो आहे त्यांना राजीनामा द्यायचा आहे आणि त्याचमुळे जे आहे 11:15 वाजता एकनाथ शिंदे पोहोचतील अशी माहिती जी आहे आपल्यापर्यंत होती आणि त्याआधीच फडणवीस आणि अजित पवार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही मिनिटातच, काही क्षणातच एकनाथ शिंदे देखील पोहोचतील आणि पुढील जी राजीनाम्याची प्रक्रिया आहे ती सुरुवात होणार आहे। प्रज्ञा, जी 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 सध्या राजभवनात काय हालचालींना वेग आलेला आहे? शुभम, तू तिथे आहेस? अर्थातच राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला आहे। आतली घडामोड जी आहे ती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाहीये। देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे एकत्रित आहेत। नवीन सरकार स्थापन करण्याबद्दल त्यांच्यामध्ये चर्चा देखील होऊ शकते किंवा जागा वाटप संदर्भात देखील त्यांच्यामध्ये जी आहे चर्चा होऊ शकते। आपण सकाळी जो पोलीस आयुक्तालय इथे कार्यक्रम झाला तेव्हा पण आपण बघितलं 3.5 मिनिटं जे आहेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे पोहोचेपर्यंत जे आहेत खासगीत बोलत होते आणि त्याच अनुषंगाने आता देखील त्यांच्यामध्ये बातचीत जी आहे ती होऊ शकत आहे की कसं असेल पुढचा सगळा फॉर्म्युला, पुढचं सगळं जागा वाटप बद्दल कसं असेल। एकनाथ शिंदे जे आहेत हे काही क्षणातच पोहोचत आहेत। राजीनामा देण्यासाठी कार्यकाळ त्यांचा संपलेला आहे 5 वर्षाचा। महाराष्ट्राला एक नवीन सरकार मिळणार आहे आणि हे तेच सरकार आहे जे आज जात आहे आणि थेट पुढच्या 2 ते 3 दिवसात जे आहे पुन्हा हेच सर्व नेते मंडळी आहेत हे पुन्हा एकदा पुढील 5 वर्षासाठी मंत्रिपदाचे, उपमुख्यमंत्री पदाचे आणि मुख्यमंत्री पदाचे शपथ घेताना आपल्याला पुन्हा एकदा दिसून येतील। जे पाहायला गेलं तर कुठेतरी शुभम बिहार पॅटर्नची सध्या चर्चा आहे। बिहार पॅटर्न राबवा महाराष्ट्रात अशी नरेश मस्केंनी मागणी केली होती, तर या संदर्भात अधिकचा तपशील? अर्थातच प्रत्येक नेता जो आहे पक्षाचा किंवा प्रवक्ता आहे तो आपापलं मत जे आहे मांडत आहे या ठिकाणी आणि तशीच पद्धतीने खासदार नरेश मस्के यांनी बिहार पॅटर्न राहावा अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे काल केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने नेमकं काय आता घडामोडी होतात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या ते पाहावं लागणार आहे। पण सर्व सूत्र जी आहेत, सर्व निर्णय जे आहेत हे दिल्लीतच होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच अमित शहा आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्रित सर्व नेते जे आहेत हे घेणार आहेत, ठरवणार आहेत।
जी 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 अधिक माहिती जाणून घेणार आहोत शुभम. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही जोर लावला जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच कायम राहावेत असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मागील 2 दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय. त्याचबरोबर दीपक केसरकर, संजय शिरसाट यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यावी असं भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं भाजपा नेत्यांनी बोलूनही दाखवलंय. यामध्ये प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर यांच्यासहित आशिष शेलार यांचाही समावेश आहे, ज्यांनी मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसच असावेत अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे की वेगळंच काहीसं चित्र राजकीय वर्तुळात दिसणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण देवेंद्र फडणवीस आणि शिंदे हे आता सध्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून सुद्धा अजित पवारच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी करण्यात येते, इच्छा बोलून दाखवली जाते. त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे, त्यामुळे अजित पवारही मुख्यमंत्री होऊ शकतात असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर आता अजित पवार सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. तशी शक्यता वर्तवण्यात येते राजकीय वर्तुळात, तशी चर्चा रंगू लागलेली आहे. राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपतोय. 26 नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा आज थोड्याच वेळात देतील. कारण तिथे राजभवनात अजित पवार पोहोचलेत, देवेंद्र फडणवीस पोहोचलेत, शिंदेही थोड्याच वेळात पोहोचतील आणि त्याचबरोबर नवे मुख्यमंत्री निवडेपर्यंत राज्याचा कारभार शिंदेच पाहणार असल्याचं समजतंय. जी या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाये. शुभम, आता राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. या काळजीवाहू मुख्यमंत्री कार्यकाळात मुख्यमंत्री कोणकोणते निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते? अर्थातच प्रज्ञा, जेव्हा आचारसंहिता सुरू होते त्यानंतर कोणते निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो नसतो. आता मुख्यमंत्री हे काळजीवाहू मुख्यमंत्री पदावर जरी एकनाथ शिंदे असले तरी कुठेतरी बरेच बंधनं असतात या मंत्रिपदावर आणि पूर्णतः महाराष्ट्राच्या सर्व घडामोडींना लक्ष ठेवण्यासाठी जे आहे फक्त हे असतं. लवकरात लवकर जो आहे त्यांना प्रज्ञा आपण बघू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते आता आपण पाहतो राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि आपण सर्वात महत्वाची घडामोड ही राजकीय वर्तुळातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात ते आपल्या पदाचा राजीनामाही देतील. शुभम, या संदर्भातली अधिकची माहिती. थोड्याच वेळात आता पदाचा राजीनामा शिंदे देतील आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग येईल. सत्ता स्थापनेचा पॅटर्न ठरेल, त्याचबरोबर सत्ता स्थापन कोणत्या दिवशी होणार हेही ठरेल. पण आधी सध्या ही महत्वाची घडामोड राजभवनात चाललेली आहे. या संदर्भात अधिकची माहिती बघू शकतो प्रज्ञा आपण. एकनाथ शिंदे जे आहेत आलेले आहेत, सगळ्यांना हात दाखवत त्यांनी मीडियाला जे आहे त्यांनी हे केलेलं आहे आणि आता ते राजभवनाच्या आतमध्ये आपण त्यांचा ताफा जाताना पाहू शकतो. अर्थातच हा ताफा जो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अडीच वर्षांपासून होता. हा जो आलिशान ताफा जो आहे त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतो तो देखील आपण बघू शकतो. या ठिकाणी ते आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी आलेले आहेत आणि तशामध्ये जे आहे एकनाथ शिंदे हे आतमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांचे सर्व सहकारी आहेत, त्यांचा सर्व स्टाफ आहे. त्यांच्यासोबत 14वी विधानसभा जी आहे त्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे. 15वी विधानसभेचा कार्यकाळ जो आहे तो अवघ्या 2 दिवसात देखील सुरू होताना आपल्याला दिसणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनावर दाखल झालेले आहेत राजीनामा देण्यासाठी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा. प्रज्ञा जी पाहायला गेलं शुभम, आपण जर शिवसेनेत फूट पडली त्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्यात आलं, कुठेतरी फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र गेम पलटी झाला आणि शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि तेव्हापासून मुख्यमंत्री हे आपल्या कामाला लागल्याचं पाहायला मिळालं होतं. हळूहळू जनतेने सुद्धा शिंदेंना मुख्यमंत्री पदासाठी स्वीकारायला सुरुवात केली होती, कारण तशा त्यांनी योजना राबवल्या गेल्या महायुतीकडून. तर हा पूर्ण कार्यकाळ त्यांचा डोळ्यासमोर येतो. या संदर्भात अधिकची माहिती. अर्थातच ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता आणि ते गुवाहाटी या ठिकाणी गेले होते, त्यांनी
त्यांना जो महाविकास आघाडीचे सरकार होतं ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस सोबत सरकार स्थापन करायचं ठरवलं होतं आणि 2 ते 2.25 वर्षाचा तो कार्यकाळ होता आणि तो कुठेतरी शिवसैनिकांना अमान्य होता। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी हा उठाव केला होता आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षासोबत त्यांनी महायुतीचं सरकार जे आहे स्थापन केलं होतं। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या जनतेने 2019च्या निवडणुकीमध्ये देखील महायुतीला, भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला जे आहे आपलं कौल दिलं होतं। मात्र उद्धव ठाकरे यांच्या काही निर्णयांमुळे जे आहे संपूर्ण सरकार जे आहे ते बदलताना आपल्याला दिसून आलं होतं। तीन शपथविधी मागच्या 5 वर्षात झाल्या होत्या। एक फडणवीस, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा, दुसरा जो आहे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आणि या सगळ्या लोकांचा, आणि तिसरा शपथविधी झाला होता ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। त्यांची कामगिरी जी आहे ती इतकी होती की त्यांचं यश आणि त्यांनी केलेल्या कामाची संपूर्ण यश जे आहे ते आपण बघू शकतो। पुन्हा एकदा ते निवडून आलेले आहेत। संख्याबळ जे आहे महायुतीचं सर्वात जास्त आहे। महायुती सरकार स्थापन करणार इथपर्यंत त्यांनी जो आहे त्यांचं संपूर्ण काम केलं। भारतीय जनता पक्षाने पण आपला चांगल्या प्रकारे जे आहे काम दाखवलं होतं। त्यामुळे शुभम राजभवनात आतमध्ये पोहोचलेले आहेत, मुख्यमंत्री शिंदे आहेत, त्याचबरोबर अजित पवार आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, हे तिघही महायुतीतील जे नेते मंडळी आहेत ते इथे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात राजीनामा तिथे सुपूर्द करतील। पण शुभम, पाहायला गेलं तर विधानसभेत भाजपाला घवघवीत यश मिळालेलं आहे, संख्याबळ त्यांच्याकडे जास्त आहे। मात्र घोडा अडलंय कुठे? मुख्यमंत्री पद घोषित करायला, मुख्यमंत्री कोण हे घोषित करायला इतका वेळ का लागतोय, काय वाटतंय? बघू शकतो आपण प्रज्ञा की आता जे आहे दालनात पोहोचलेले आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री। अगदी काही क्षणात, काही मिनिटातच जो आहे राजीनामा एकनाथ शिंदे देणार आहेत। आणि जसं आपण म्हणालात की अजूनपर्यंत नाव घोषित का नाही होत आहे, तर कुठेतरी प्रमुख नेते भारतीय जनता पक्षाचे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये भेट नाही झाली आहे, बैठक न झाली आहे। फक्त जेव्हा निकाल समोर आले होते त्यावेळेस फोनवरनं चर्चा झाली होती, फोनवरनं जे आहे बोलणं झालं होतं, पण कुठेतरी बैठक जी आहे यांच्यात झाली नव्हती। जागा वाटप संदर्भात पण आपण बघू शकतो किमान 7 ते 8 वेळा जे आहेत एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते। तर आता हा जे जागा वाटपाचा होतं पण आता सरकार स्थापन करण्यासाठी आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असतील, याचे दावेदार कोण असतील याबद्दल कुठे बैठक आणि चर्चा झालेली नाही आहे। त्यामुळेच कुठेतरी नाव जे आहे ते समोर न येत आहे। विरोधकांसाठी देखील हा मुद्दा बनलेला आहे की अजून देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा, मुख्यमंत्री पदाचं नाव जे आहे ते महायुती देऊ नाही शकत, तर जनसामान्यांसाठी काय काम करणार, यांची खुर्चीसाठी सगळी यांच्यामध्ये अंतर्गत मतभेद आहेत असं देखील महाविकास आघाडीकडनं सांगण्यात येत आहे। पण आता बघू शकतो की ज्या ठिकाणी राजभवनावर हे लोक पोहोचलेले आहेत, पुढच्या 24 ते 48 तासात जी आहे पूर्ण यादी जी आहे ती समोर येण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मंत्री कोण असतील आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा कोण असेल हे आपल्याला कळेल। प्रज्ञा जी 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 शुभम, दालनात तिघेही जे महत्वाचे नेते आहेत महायुतीचे ते पोहोचलेले आहेत। आणि दुसरं म्हणजे आपण तुम्ही बोललात महाविकास आघाडीकडून टीका करण्यात येते की मुख्यमंत्री पद घोषित होत नाहीये त्यावरून। मात्र जर महाविकास आघाडीचं पाहायला गेलं तर संख्याबळ इतकंही नाहीये महाविकास आघाडीचं जे त्यांना विरोधी पक्षनेते पदही मिळेल। तर या संदर्भात अधिकची माहिती। अर्थातच कुठेतरी जोरदार फटका जो आहे महाविकास आघाडीला पडलेला आहे। त्यांचं एकत्रित संख्याबळ आहे ते पण असं नाही आहे की त्यांना जे आहे विरोधी पक्षाने पद जे आहे ते मिळेल, कारण की किमान 29 आमदार लागत असतात विरोधी पक्षनेता स्थापन करण्यासाठी। आणि त्याचमुळे जे आहे विरोधी पक्षनेता हे त्यांना कुठेतरी अडचण जाणार आहे। पण लोकशाहीला बळकट ठेवण्यासाठी जे आहे फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे, सोबतच अजित पवार यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे की विरोधी पक्षनेता असला पाहिजे, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे। त्यासाठी आम्ही विरोधी पक्षनेत्यासाठी आम्ही राज्यपाल असेल किंवा मग जे अध्यक्ष असतील त्यांच्या पुढे आम्ही सांगणार आहोत की विरोधी पक्षनेता असला हवा। प्रज्ञा जी 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 शुभम, असे जोडलेले राहा। खरं तर याबाबत अधिक तपशील घ्यायचाच आहे आपल्याला। तर राज्य सरकारचा कार्यकाळ संपतोय, त्याचबरोबर अजित पवार, शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राजभवनात पोहोचलेले आहेत, दालनात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील, सुपूर्द करतील राज्यपालांकडे। तर आपण पाहतोय 26 नोव्हेंबर म्हणजेच आज विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे, घडामोडींना वेग आलेला आहे। सत्ता स्थापनेची लगबग सुरू झालेली आहे। आजच एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द करतील आणि त्यानंतर काही काळ मुख्यमंत्री शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील। तर शुभम, अमित शाह हे महाराष्ट्रात येणार आहेत, त्यानंतर त्यांच्या येण्याने खरं तर या सत्ता स्थापनेला वेग येईल, तर या संदर्भात अधिकची माहिती। अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे की आज अमित शाह जे आहेत आज महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे आणि ते आल्यानंतर यांची भेट जी आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समवेत त्यांची भेट होऊ शकते आणि या भेटीनंतर जे आहे मुख्यमंत्री पदासाठी जी आहे चर्चा देखील होऊ शकते। अमित शाह यांचं मोठं लक्ष जे आहे महाराष्ट्रावर आहे। आपण बघू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही महत्त्वाचे संदेश असतील किंवा महत्त्वाचे फॉर्म्युले असतील महाराष्ट्राबद्दलचे ते जे आहेत अमित शाह यांच्याकडनं जे आहे चर्चेला समोर येत असतात। प्रज्ञा जी 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 शुभम, सध्या आपण पाहतोय तिन्ही नेते मंडळी तिकडे पोहोचलेले आहेत, दालनात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील, त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री ते असतील, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते प्रलंबित निर्णय घेतील। मात्र सध्या आपण पाहायला गेलं तर 2 उपमुख्यमंत्री 1 मुख्यमंत्री असा फॉर्म्युला काही ठरू शकतो का? अर्थातच त्याशिवाय पर्याय जे आहे महायुती सरकारला नाही आहे, कारण की 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री हे द्यावेच लागणार आहेत, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो आहे महायुतीमध्ये आहे आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत अजित पवार त्यांच्याकडे जे आहे त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद जे आहे ते देणं गरजेचं आहे। सोबतच 2 वर्ष एकनाथ शिंदेकडे, 2 वर्ष भारतीय जनता पक्षाकडे आणि 1 वर्ष अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देखील जाऊ शकतं अशाबद्दलची चर्चा आहे, ती देखील सुरू आहे। संपूर्ण चर्चा सत्र जे आहे ते आपल्याला होताना दिसत आहे आणि त्याचमुळे 2 उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला 100% मिळणार आहे, याबद्दल काहीच वावगं नाही आहे। प्रज्ञा, म्हणजे शुभम, खरं पाहायला गेलं तर सामंजस्याने हा कदाचित निर्णय महायुतीत होऊ शकतो, कारण जर एका पक्षाला मुख्यमंत्रीपद गेलं तर दुसरे जे दोन्ही पक्ष आहेत त्यांच्यामध्ये नाराजी पसरू शकते आणि या नाराजीचा फटका भविष्यात महायुतीला बसू शकतो आणि याचीच वाट महाविकास आघाडी पाहते। दुसरा मुद्दा म्हणजे रश्मी शुक्लांचा। रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदी परत त्यांना नियुक्ती करण्यात येते आणि याच रश्मी शुक्लांवर महाविकास आघाडीने आरोप केला होता, मात्र सत्ता स्थापन झालेला नाहीये, मात्र त्याआधीच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय यामागचं राजकीय हे असू शकतं, कारण असू शकतं? प्रज्ञा, यामागे राजकीय तर्कवितर्क जरी नसले तरी एक गोष्ट स्पष्ट होती की जे पत्रक निघालं होतं ज्यामध्ये संजय शर्मा यांचं नाव होतं, त्यामध्ये लिहिण्यात आलं होतं की निवडणुकीचा कार्यकाळ फक्त पूर्ण होईपर्यंत रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदावरनं जे आहे हटवण्यात आलं होतं आणि आता आचारसंहिता संपलेली आहे, निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याचमुळे जे आहे रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा वर्णी जी आहे ती लागत आहे। पण एक प्रमुख बाब आहे जी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की शपथविधी सोहळा होण्याआधीच रश्मी शुक्ला यांची वर्णी आहे, त्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये काय राजकारण असू शकतं किंवा महासंचालक पदी आणि गृह खात्याचे काही वेगळेसे असे कनेक्शन्स आहेत का, यावर देखील जे आहे जोरदार चर्चा जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणात होताना दिसून येत आहे। प्रज्ञा, तर मंत्रिमंडळाचा विस्तार कशा प्रकारे होऊ शकतो, तेच जे मंत्री आहेत त्यांचीच पुन्हा मंत्रिपदावर वर्णी लागू शकते का? अर्थातच जे प्रमुख नेते आहेत त्यांना मंत्रिपद मिळणार असं माहिती जी आहे ती मिळत आहे तिन्ही पक्षांमधनं। सोबतच बघायला गेलं तर काही असे मंत्री देखील आहेत ज्याच्यामुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण झाला होता, त्यांचे पत्ते जे आहेत ते कट होणार आहेत। 3 ते 4 नावं यामध्ये असणार आहेत ज्यांच्यामुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण झाला होता। विकास कामे करण्यासाठी कुठेतरी त्यांनी दिरंगाई देखील केली होती मागील 2.5 वर्षात, त्यामुळे हे 3 ते 4 नावं वगळलीत तर बाकी सगळी नावं जी आहेत तशाच पद्धतीने असणार आहेत। महायुतीचा आत्ताचा 2.5 वर्षाचा सरकार होतं त्यामध्ये मंत्री जे आहेत कमी होते, खाते जे आहेत प्रत्येक नेत्याकडे प्रत्येक मंत्र्याकडे जे आहेत ते जास्त होते, पण यंदाच्या वेळेस तसं नाही होऊ शकत अशी देखील माहिती मिळत आहे की एकाच पक्षाकडे जे मंत्रिपद देण्यात येईल ते 2.5 वर्ष करता येईल, म्हणजे 2 आमदारांना जे आहे संधी मिळू शकते 2.5 वर्ष एका खात्यामध्ये काम करण्याची। प्रज्ञा, जी 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 शुभम, जरा वेळ थांबवते, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय। राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया पाहूयात। राजीनामा जर का दिला आज तर
पुढे नवीन सरकार येईस तोपर्यंत त्यांना केअरटेकर गव्हर्नमेंट म्हणून काम करायला लागेल आणि लवकरच या आता 15वी विधानसभा स्थापित झालेली आहे, तर 15व्या विधानसभेचं नवीन सरकार आता इकडे स्थापित होण्याचं काम होईल आणि त्यानंतर पुढची कारवाई होईल. विधिमंडळातलं अधिवेशन घेऊन शपथविधी होईल, बाकी कारवाई होईल. तर आपण पाहतोय सध्या राजभवनात हालचालींना वेग आलेला आहे. थोड्याच वेळात शिंदे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील, राज्यपालांकडे तो सुपूर्द करतील. राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपतोय. 26 नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती आणि आजच 26 नोव्हेंबर विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा थोड्याच वेळात सुपूर्द करतील, कारण राजभवनात दालनात तिन्ही जे नेते आहेत, महायुतीचा चेहरा आहेत, ते सध्या राजभवनात पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर पदाचा राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहे. त्याचबरोबर मात्र कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदे आपलं पद ते असेल ते तसं काम पाहतील आणि योग्य ते निर्णय, जे प्रलंबित निर्णय आहेत, जे आचारसंहितेत घेता आले नाहीत, ते घेतील. त्याचबरोबर मुख्यमंत्री कोण याकडे सर्वात लक्ष असेलच. तर विधानसभेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपलेला आहे आणि विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने तांत्रिक बाब म्हणून यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच विधानसभा बरखास्त होते. मुख्यमंत्री थोड्याच वेळात राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील. पुढील मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नाही, तोपर्यंत कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेच जबाबदारी पाहतील. नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर कारभार नव्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाईल. मात्र याच मुख्यमंत्री पदावरून सध्या संभ्रम आहे महायुतीत. भाजपाचं संख्याबळ जास्त आहे, भाजपाकडे घवघवीत यश आहे भाजपाचं, तरीही मुख्यमंत्री पदावरून अजूनही संभ्रम आहे. तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक मधुकर पाटील हे जोडले गेलेले आहेत. पाटीलजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतोय. जी 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 खरं तर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे. राजभवनात आता शिंदे पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री पदाचा ते थोड्याच वेळात राजीनामा देतील. मात्र पाहायला गेलं तर पाटीलजी, भाजपाकडे घवघवीत यश आहे, भाजपाकडे संख्याबळ आहे, मात्र घोडं अडलंय कुठे? काय वाटतं? मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री घोषित करायला काय इतका वेळ लागतोय? नाही, मुळामध्ये या विषयामध्ये नियम असा आहे की मुदत संपल्यानंतर मुख्यमंत्री राजीनामा देतात. जी. यानंतर नवीन सरकार बनवण्यासाठी राज्यपाल ज्या पक्षाचं बहुमत आहे त्या पक्षाला पहिल्यांदा निमंत्रण देतात. जी. आणि ते निमंत्रण त्या पक्षाने स्वीकारून त्यांचा उमेदवारीची निवड करायची आहे, नेता निवड करायची आहे आणि तो नेता निवड करून ती पार्टी ज्या पक्षाला मॅन्डेट आहे, बहुमत आहे, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. पण मला सध्या असं वाटतं की थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री अमितजी शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येत आहेत. मला वाटतं मुख्यमंत्री पदाच्या नावाच्या संदर्भात एकमत होत नाही असं सध्याचं हे चित्र दिसतं. पण जनतेनं दिलेला कौल या महायुतीनं स्वीकारून सरकार स्थापन करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं ठरेल. अन्यथा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते. मग यांच्यामध्ये एकमत झाल्यानंतर कदाचित 2 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये शपथविधी होईल असं मला वाटतं. जी 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 पाटीलजी, खरं तर पाहायला गेलं तर आपण मुख्यमंत्र्यांचा म्हणजे शिंदेचा कार्यकाळ पाहायला गेलं 2.5 वर्षांचा. शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर कदाचित सगळ्यांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील. मात्र राजकीय वर्तुळात वेगळंच काही घडामोड घडलेली. मुख्यमंत्री शिंदे झाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले, नंतर अजित पवार आले, तेव्हा अजित पवारांनाही उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. मात्र सध्या असं असू शकतं का? 2.5 वर्षांचा जर फॉर्म्युला ठरला तर राजकीय वर्तुळात कसं चित्र असू शकतं? भारतीय जनता पार्टी ही नेहमी सातत्यानं सरप्राईज चेहरा देते. आपण मध्य प्रदेशच्या निवडणुका पाहिल्या असतील, राजस्थानच्या निवडणुका पाहिल्या असतील, या दोन्ही निवडणुकांच्या मध्ये सरप्राईज चेहरा दिला. सध्याच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं युती होण्याच्या अगोदर 2-2-1 अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होती. म्हणजे पहिले 2 वर्षे शिवसेना, दुसरी 2 वर्षे भारतीय जनता पार्टी आणि तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी चर्चा झाली होती. आता एक राजकीय अंदाज वर्तवला जातो. जर
पक्ष नेतृत्वात एकमत होत नसेल तर महाराष्ट्रातल्या प्रभावी नेतृत्वाला कदाचित भारतीय जनता पार्टी दिल्लीमध्ये पाठवेल आणि महाराष्ट्रामध्ये थोडंसं वेगळं चित्र आपल्याला पाहावयास मिळेल. कारण एकनाथ शिंदेजी आणि शिंदे गटांच्या आमदारांचं असं मत आहे की निवडणूक ही आपण एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवलेली आहे आणि तेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची मागणी आहे. आणि कदाचित एकनाथराव शिंदे साहेबांनी त्यांचे समर्थक या मतावरती ठाम आहेत. जी 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 पाटील जी, कुठेतरी आता थोडीशी चर्चा सध्या सुरू आहे की बिहार पॅटर्न जर महाराष्ट्रात राबवलं गेलं तर राजकीय वर्तुळात कसं चित्र असेल? याची मला शक्यता थोडीशी बिहार पॅटर्नची जास्त वाटते. त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्नच राबवला जाईल हे मला प्रत्यक्षदर्शन पाहायला मिळतं. त्याचं कारण यांच्यामध्ये एकमत होईना. कदाचित जसं 2019ला अपरिचित चेहरे महाराष्ट्राच्या राजकारणात आले तसे अपरिचित चेहरे महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ शकतील. कारण हाच बिहारचा उगम सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मला दिसतोय. जी 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 पाटील जी, खरं तर सुरुवातीपासून जेव्हा मुख्यमंत्री पद शिंदेंना मिळालं तेव्हापासून खरं तर आत्ता कुठेतरी लोकांनी नागरिकांनी शिंदेंना स्वीकारलं होतं कारण महायुतीकडून तशा योजना राबवल्या गेल्या होत्या आणि गेम चेंजर ठरली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि याच योजनेचा प्रचार प्रसार करताना महायुती जास्तच दिसलेली आहे. तर या संदर्भात आपलं विश्लेषण? नाही, मुळामध्ये ही संकल्पना अजितदादा पवार यांची लाडकी बहीण योजना आहे. या योजनेच्या दुसऱ्या दिवसानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं तिचं नामकरण झालं. एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या तिघांनाही या लाडक्या बहीण योजनेचा फायदा झाला. गेल्या 15 महिन्यामध्ये यांनी जे केलेलं काम आहे त्या कामावरती शेतकरी, श्रमिक, कष्टकरी, बुद्धिजीवी, युवक आणि महिला या सगळ्या घटकांनी विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावरती हे सरकार आलेलं आहे. लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या कालखंडामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना 6 महिन्यामध्ये थोडेसे गाफील राहिले आणि त्या सगळ्या गोष्टीचा फायदा हा महायुतीनं या निवडणुकीत उचलला. पण एकनाथ शिंदेचा चेहरा महाराष्ट्राला कदाचित जास्त प्रभावी वाटला. त्या चेहऱ्यावरती लोकांनी विश्वास ठेवला. अजित पवारांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुतीच्या घेतलेल्या सभा आणि भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पडद्यामागून जी भूमिका उमटवली त्याचा हा विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जी 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 पाटील जी, एक माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला की आता नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळेपर्यंत शिंदेच काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. काळजीवाहू मुख्यमंत्री कोणकोणते निर्णय घेऊ शकतात, त्यांची काय भूमिका असते? नाही, मुळामध्ये भारतीय राज्यघटनेच्या नुसार जेव्हा मुख्यमंत्री राजीनामा देतात आणि मधल्या कालखंडात जर नवीन सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता असते. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना फारसे निर्णय घेता येत नाहीत कारण काळजीवाहू मुख्यमंत्री हे फक्त नामधारी असतात, त्यांना निर्णय घेण्यावरती मर्यादा असतात. मला वाटतं महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊन महायुतीनं मुख्यमंत्री पहिल्यांदा कोण होईल यावरती विसंगती आणि संभ्रम निर्माण करण्यापेक्षा जनतेनं दिलेला कौल स्वीकारून ऍडजस्टमेंट राजकारणात नंतर होऊ शकते. पण जनतेनं दिलेल्या कौलाचा योग्य उपयोग करून महाराष्ट्राच्या जनतेचा आदर करून यांनी शपथविधी घेतला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाऊ शकतो. जी 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 पाटील जी, मी खरं तर म्हटलं होतं तुम्हाला शेवटचा प्रश्न, पण माझा आणखी एक प्रश्न तुम्हाला असा की महायुती जिंकली, बहुमतानं जिंकली, अगदी ज्या जागा एक्सेप्ट नव्हत्या तेवढ्याही जागा एक्सपेक्ट आलेल्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत महायुतीच्या. मात्र इथे महायुतीचं यशाचं श्रेय कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना जाताना दिसलेलं आहे. तर सध्या काय बोलू शकतो की सध्या देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर शिवसेनेमध्ये आणि अजित पवार गटामध्ये, राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरू शकते का? कारण आता अजित पवार गट सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत उतरलाय, तशी चर्चा रंगतीये. मी तुमच्या मताशी सहमत आहे. 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आल्यानंतर आणि सत्तेचा डिसिजन मेकर झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला किंवा त्या पक्षाच्या प्रमुखाला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू शकतात. अगदी मी आपल्याला आवर्जून सांगेन की झारखंडच्या राजकारणामध्ये मधु कोडा नावाची एक अपक्ष व्यक्ती मुख्यमंत्री झाली होती. त्यामुळे राजकारणात अनेक लोकांना स्वप्न पडू शकतात. ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी राजकीय नेतृत्व हे
अगदी मनापासून प्रेम करत असतात, पण नैसर्गिक नियम असा आहे की ज्याचे जास्त आमदार तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो आणि सत्तेची बेरीज जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी कमी आमदारांची व्यक्ती सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकते. पण या सध्याच्या परिस्थितीमध्ये महायुतीनं एकसंघ राहून युतीचा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवून त्या पदांची वाटणी योग्य पद्धतीनं करून महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिराश न करता जनतेचा कौल स्वीकारून लवकरात लवकर सरकार स्थापन करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे. आता राहिला प्रश्न देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा. 130 आमदार 32 आमदार निवडून आल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला आपण मुख्यमंत्री व्हावं हे साहजिक वाटणं आहे. जी पाटीलजी, खरं तर आता सध्या आपण चित्र पाहायला गेलं तर दोन्ही असे प्रबळ नेते आहेत जे मुख्यमंत्री पदासाठी मानकरी ठरतायत आणि खरं तर तशी चर्चा आहे, कारण त्यांच्या नेत्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून त्याची इच्छा व्यक्त होताना दिसतीये. मात्र पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस असो शिंदे असो त्यांचं काम या 2.5 वर्षातलं पाहिलं गेलेलं आहे. अजित पवार यांनी सुद्धा आपल्या योजनेचा जास्तच प्रचार प्रसार करताना दिसलेले आहे. दुसरं म्हणजे आता मंत्रिमंडळाचा विस्तार कशा पद्धतीने होऊ शकतो आणि जर मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे गेलं तर शिंदे आणि अजित पवार कोणत्या असे मुख्यमंत्रीपद आहेत ते आपल्याकडे घेऊ शकतात, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो भविष्यात. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी कदाचित 22 मंत्रिपद घेईल. एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाला कदाचित 12 मंत्रिपद मिळतील आणि अजित पवार गटाला 10 आणि प्लस 1 राज्यमंत्री असा फॉर्म्युला ठरेल असं मला वाटतं. दरम्यान एक मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणात 2 उपमुख्यमंत्री पुन्हा होऊ शकतात. जी 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 धन्यवाद पाटीलजी तुम्ही केलेल्या विश्लेषणासंदर्भात. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे. शुभम, मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे. राजकीय वर्तुळातली ही सर्वात महत्त्वाची घडामोड आणि आता त्यानंतर राजकीय वर्तुळात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडींना वेग येणार आहे? सत्ता स्थापनेचा दिवस कधीपर्यंत ठरेल? प्रज्ञा, आपण बघू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला राजीनामा जो आहे राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे. त्यांच्यासोबत महायुतीचे सर्व नेते जे आहेत ते आहेत. सोबतच शिवसेना पक्षातील त्यांच्यासोबतचे सहकारी जे आहेत दीपक केसरकर होते आणि सोबतच दादा भुसे देखील होते आणि त्यांनी जो राजीनामा आहे तो दिलेला आहे. अर्थातच कार्यकाळ आज जो आहे संपलेला आहे आणि त्याचमुळे आता अवघ्या 24 ते 48 तासामध्ये जे आहे नेमका शपथविधी कधी होणार, या शपथविधीसाठी दिल्लीतनं काही मान्यवर येऊ शकतात का भारतीय जनता पक्षाचे, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. आता फक्त एकच चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण, आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ही 3च नावं जी आहेत चर्चेमध्ये आहेत. कुठेतरी महाविकास आघाडीचं हे अपयश जे आहे त्यांनी निवडणुकीमध्ये जे आहे त्यांचे जास्त संख्याबळ आणू नाही शकले. विरोधी पक्षनेता देखील ते ठेवू नाही शकत आहेत आणि अशामध्येच महायुतीमध्ये जे आहे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी जी आहे आपल्याला रस्सीखेच होताना दिसून येत आहे. प्रज्ञा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शक्यता वर्तवण्यात येते. असलेला प्रेम प्रज्ञा समजलं नाही, पुन्हा एकदा मंत्रीपद, आता मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, मंत्रीपद कोणाकोणाला जाऊ शकतो, कोणाकोणाच्या वाट्याला येऊ शकतं? अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जे आहेत सगळे जे महत्त्वाचे नेते आहेत, दीपक केसरकर असेल, दादा भुसे असतील, त्याच्यानंतर संजय शिरसाट असतील, ही जी महत्त्वाची नेते आहेत यांचं नाव जे आहे चर्चेमध्ये आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातनं जे आहे स्वतः अजित पवार हे उपमुख्यमंत्री असू शकतात अशी जी चर्चा आहे. सोबतच आदिती तटकरे असतील आणि त्यांच्या सर्व आमदार जे आहेत निवडून आलेले त्यांचं जे नाव आहे ते चर्चेत जे आहे ते आहे. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये सर्वात जास्त मंत्रिपदे असू शकतात. मग ते चंद्रशेखर बावनकुळे असो, आशिष शेलार असो, असे अनेक नावं जे आहेत ते आहेत. सुरुवातीच्या याच्यामध्ये अशी चर्चा होती की राजभवनावर हा शपथविधी होऊ शकतो जो फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा असेल आणि एक मोठा कार्यक्रम जो आहे वानखेडे स्टेडियम या ठिकाणी होऊ शकतो किंवा मग दादर येथील शिवाजी पार्क या ठिकाणी होऊ शकतो अशी चर्चा होती. पण कुठेतरी यांच्यामध्ये बैठक नाही होत आहे, बोलणं नाही होत आहे, त्यामुळे कुठेतरी दिरंगाई देखील होताना दिसून येत आहेत. 48 तास झालेले आहे, 3 दिवस जे आहेत ते झालेले आहेत निवडणुका संपून
म्हणून निकाल हाती येऊन पण अद्याप कोणतंही ऑफिशियल स्टेटमेंट जे आहे कोणत्याही पक्षाकडनं महायुतीकडनं आलेलं नाही आहे, नाही कोणतं पत्र जे आहे किंवा नाही कोणतं सरकार स्थापनेचं नोटिफिकेशन जे आहे ते देखील देण्यात आलेलं आहे। आता आपण बघू शकतो तिन्ही मान्यवर आतमध्ये आहेत। आता देखील राज्यपाल यांच्यासोबत काही चर्चा होऊ शकते, या चर्चेबद्दलच्या पण काही बातम्या समोर येतात का हे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्या तरी जे आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी चर्चा महायुतीच्या सरकार स्थापनेची आणि मुख्यमंत्री कोण असणार याचीच आहे। प्रज्ञा जी पाहायला गेलं तर मोठ्या दिमाखात हा शपथविधी सोहळा पार पडेलच, मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर अजित पवार गटानं सुद्धा म्हणजेच राष्ट्रवादीने सुद्धा आता फडणवीसांना म्हणजेच भाजपाला मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती अर्थातच पहिल्या 2 दिवसात अजित पवार आणि राष्ट्रवादी यांनी जो आहे पाठिंबा जो आहे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असावेत असा दर्शवलेला होता। पण कालपासून परत राजकीय समीकरणं जी आहेत ती बदलताना दिसून आली। सर्व निवडून आलेले जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे त्यांनी अशी प्रतिक्रिया देताना आपल्याला समोर आले होते की अजित पवार यांना देखील मुख्यमंत्री बनायचं आहे। आपल्याला माहिती आहे अजित पवार यांचं एक स्वप्न आहे मुख्यमंत्री पदासाठीचं आणि ते कुठेतरी महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार यांची असलेली तीव्र इच्छा मुख्यमंत्री पदाची, एकीकडे भारतीय जनता पक्ष जास्त संख्याबळ असल्यामुळे आणि देवाभाऊ पॅटर्न जो आहे तो यशस्वीरित्या जो आहे राबवला गेला महाराष्ट्रात, त्यामुळे ते एक आणि एकीकडे एकनाथ शिंदे असे हे तिघ जण जे आहेत चर्चेतली नावं आहेत। प्रज्ञा जी आता नाराज उमेदवारांना कसं विसरू शकतो शुभम? खरं तर याच नाराज उमेदवारांमुळे महायुतीत बंडखोरी वाढलेली पाहायला मिळाली होती। आता याच नाराजांना शांत करण्यासाठी महायुती कशी पावलं उचलेल? अर्थातच अपक्ष आमदार जे आहेत त्यांना कुठेतरी महायुतीकडनं संपर्क करण्यात येत होता अशी माहिती जी आहे ती समोर आली होती। पण आता जे नाराज नेते आहेत, नाराज उमेदवार जे आहेत ज्यांचं तिकीट कापण्यात गेलं होतं त्यांना कुठेतरी पुन्हा एकदा काही महामंडळे असतील किंवा राज्यमंत्रीपदाचे दर्जे असतील ते देखील देण्याबद्दल जी आहे चर्चा भारतीय जनता पक्षाकडनं होऊ शकते। कारण की अर्थातच अशी देखील माहिती आहे की यादी जी आहे शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची ती पहिले भारतीय जनता पक्षासोबत चर्चेली जाणार आहे आणि त्यानंतरच जी आहे ती नावं पुढे येणार आहेत आणि त्यामुळे जे आहे भारतीय जनता पक्षाकडे महायुतीचे सर्व धागेदोरे आहेत आणि नाराज जे नेते आहेत त्यांच्याबद्दल देखील भारतीय जनता पक्षाकडे काय नवीन फॉर्म्युला असू शकतो त्यांचं पुन्हा एकदा पक्षामध्ये राहण्यासाठी याबद्दलची चर्चा देखील जी आहे भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातनं येऊ शकते आपल्याला। प्रज्ञा जी पाहायला गेलं तर शुभम दिल्लीत गेले होते देवेंद्र फडणवीस, दिल्लीतून मुंबईत आले, मात्र या मुख्यमंत्री पदावरून त्याचबरोबर सत्ता स्थापनेवरून मंत्रिमंडळ विस्तारावरून चर्चा तशी समोर आलेली नाहीये। मात्र आता अमित शहा मुंबईत येणार आहेत, सत्ता स्थापनेला वेग येईल का? अर्थातच काल जे आहे देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते, संध्याकाळच्या सुमारास ते 8 वाजता त्या ठिकाणी पोहोचले आणि ते पोहोचेपर्यंत 10:30 वाजता अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक होणार अशी चर्चा होती, अशी माहिती जी आहे ती मिळत होती। पण काल देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत कुठलीही चर्चा नाही झालेली आहे, भेट देखील त्यांची झालेली नाही आहे। फक्त एका खासगी कार्यक्रमासाठी ते दिल्लीत गेले होते, कुठलीही बैठक झालेली नाही आहे, कुठलीही चर्चा झालेली नाही आहे। अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून नेमकं त्यांची भेट या तिघांसोबत होणार का किंवा हे तिघ अमित शहा यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी जाणार का आणि तिथून या चर्चेंना जे आहे पूर्ण वेग येताना आपल्याला दिसून येईल। प्रज्ञा जर फडणवीसांकडे किंवा भाजपाकडे हे मुख्यमंत्री पद गेलं तर शिंदेच्या शिवसेनेत नाराजी पसरू शकते का आणि याच नाराजीचा पुढे जाऊन महायुतीला कसा फटका बसू शकतो? अर्थातच शिवसेना जी आहे यांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे ती समोर येताना दिसून येईल आपल्याला। कारण की शिवसेनेतला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक निवडून आलेला आमदार यांच्यात मुखी जी आहे एकच आहे की मुख्यमंत्री पद निदान 2.5 वर्ष तरी मिळावं किंवा पूर्ण 5 वर्ष तरी मिळावं। पण एकनाथ शिंदे यांच्या समोर जो मुख्यमंत्री जे टॅग लागलेला आहे तो टॅग पुन्हा एकदा जो आहे येत्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये असावा असं सगळ्यांची इच्छा आहे। त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा जो आहे
मुख्यमंत्री पदावरनं जो आहे याचं नाव घोषित झाल्यानंतर होऊ शकतो किंवा कोणता फॉर्म्युलाच ठरला नाही, एकतर्फेच पूर्ण 5 वर्षासाठी भारतीय जनता पक्षातनं देवेंद्र फडणवीस यांच्याचकडे मुख्यमंत्री पद असेल तर कुठेतरी धुसफूस जी आहे ती होऊ शकते. अंतर्गत धुसफूस जी चहाट्यावर आल्यानंतर जी आहे महायुतीमधील पुढचे जे कामं आहेत त्याच्यामध्ये विकास कामं असतील किंवा अन्य सगळ्या गोष्टी असतील त्यामध्ये कुठेतरी तिढा जो आहे तो होऊ शकतो आणि याचाच फायदा कुठेतरी महाविकास आघाडी घेताना दिसून येईल आपल्याला. प्रज्ञा, जे खरं बघायला गेलं तर शुभम, आता सध्या जनतेत जे प्रसिद्ध मुख्यमंत्री आहेत ते शिंदे आहेत, त्यांचा जास्तच खरं तर गाजावाजा आहे आणि जनतेतून सुद्धा अशाच प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत की शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत, कारण शिंदेच्या कार्यकाळात अनेक योजना राबवल्या गेलेल्या आहेत. मात्र कुठेतरी जर भाजपाला हे मुख्यमंत्री पद गेलं, भाजपाच्या वाट्याला हे मुख्यमंत्री पद गेलं तर येत्या निवडणुकीत महायुतीला याचा फटका बसू शकतो का? अर्थातच फटका असा कुठला बसणार नाही, कारण की भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या संख्याबळ 125 पेक्षा जास्त त्यांचे आमदार आहेत. नाराजीमुळे कुठे फटका यांचा पडू नाही शकत आहे. भारतीय जनता पक्ष कधीही कोणतेही निर्णय घेऊ शकतं एवढं त्यांचं संख्याबळ आहे आणि त्याचमुळे जे आहे कुठलाही फटका जो आहे महायुतीमध्ये पडणार नाही. प्रज्ञा, जी 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 मराठा आरक्षणाचा मुद्दा आपण विसरू शकत नाही. खरं तर मराठा आरक्षणामुळे किंवा मनोज जरांगे यांच्यामुळे कुठेतरी महायुतीला फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि त्यामुळे आता फडणवीसांवरही या मध्यंतरी काळात टीका होत होती, शिंदेंवरही टीका होत होती, मात्र ती सौम्य पद्धतीने. मात्र फडणवीसांना जास्तच टार्गेट केलं गेलं यावेळी, पण महायुतीला याचा कोणताही फटका बसलेला नाहीये. यानंतर आता मनोज जरांगे काय भूमिका घेऊ शकतात, कारण पुन्हा एकदा महायुती सत्तेत येईल, फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एक जरांगेंची काय भूमिका असेल, जरांगेंची ही टीका अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे का? अर्थातच जसे निकाल समोर आले होते तसे जरांगे यांची एक नवीन प्रतिक्रिया जी आहे ती समोर आली होती की तुम्ही पुन्हा एकदा सरकार स्थापन करा, मी पुन्हा एकदा उपोषणाला बसेन, मी माझ्या मराठा समाजासाठी जे आहे उपोषणाला समोर जाणार आहे, मराठांसाठी जे आरक्षण त्यांना हवं आहे ओबीसीतनं त्यासाठी ते ठाम आहेत. आणि जरांगे हा जो फॅक्टर आहे निवडणुकीच्या आधी हा पूर्णपणे शांत झाला होता, कारण की स्वतः मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं की जे उमेदवार ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी आपले फॉर्म जे आहेत ते मागे घेतले होते. जरांगे यांनी सांगितलं होतं की निवडणुकीला ते समोर जाणार नाही आहेत, पण काही मोजके उमेदवार जे होते रिंगणामध्ये निवडणुकीच्या त्यांना त्यांनी पाठिंबा देखील दर्शवला होता आणि त्याचमुळे मराठा फॅक्टरमुळे कुठेतरी महायुतीला किंवा भारतीय जनता पक्षाला नुकसान होईल अशी चर्चा होती. पण तसं काहीही झालं नाही. असे जोडलेले रहा. राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत. कुलकर्णीजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलेला आहे. शिंदेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि दुसरं म्हणजे अजूनही महायुतीत मुख्यमंत्री कोण असणार असा संभ्रम निर्माण झालेला आहे. भाजपाकडे संख्याबळ आहे, मात्र अद्यापही मुख्यमंत्री पदासाठी संभ्रम आहे. या संदर्भात आपलं विश्लेषण? मुळात हा जो संभ्रम असा शब्द आपण वापरतो आहोत तो संभ्रम यासाठी आहे की रणनीती भाजपकडून स्पष्ट केली गेलेली नाही म्हणून आपल्या मनात निर्माण झालेला तो संभ्रम आहे. मला वाटतं राजकीय पातळीवर असा कोणताही संभ्रम असण्याचं किंवा तो दाखवण्याचं काहीही कारण नाही आहे. जी कुलकर्णीजी, मग जर संख्याबळ भाजपाकडे जास्त आहे तर इतका वेळ का लागतोय मुख्यमंत्री पद घोषित करण्यासाठी, मुख्यमंत्री कोण हे घोषित करण्यासाठी? मुळात विषय हा आहे की मुख्यमंत्री भाजपचा होणार हे फायनल आहे, हे स्पष्ट आहे, हे चित्र अगदी क्लिअर आहे की तिथे भाजपलाच मुख्य, कारण जनादेशच त्या पद्धतीचा आहे की भाजपला 132 जागा मिळालेल्या आहेत, 132 जागा भाजपला मिळाल्या, त्यामुळे तिथे जनादेश हा भाजपच्या बाजूनीच जाणार आहे. त्यामुळे तो मुख्यमंत्री भाजप. आता प्रश्न आहे तुम्हाला की भाजप का स्पष्ट करत नाही आहे, तर आपल्या खुलाशासाठी, आपल्याला चांगलं वाटावं यासाठी, आपल्याला बरं वाटावं यासाठी भाजप असं करेल का की लवकर घोषित करायचंय म्हणून? असं शक्य आहे का की तुमच्या सोयीसाठी म्हणून भाजपनं घोषित करावं? भाजपचा उमेदवार नक्की आहे, भाजपचं सगळं नक्की आहे, फक्त ते राजकीय वाटचालीचा भाग म्हणून 1-2 मिनिटासाठी, काही दिवसासाठी, काही याच्यासाठी ते थांबले असतील
तर त्याला मला नाही वाटत हा काही संभ्रम आहे वगैरे असं काही आहे म्हणून. भाजपचं नाव नक्की आहे. भाजप आपला उमेदवार घोषित करेल आणि 2 तारखेपर्यंत भाजप शपथविधी घेईल असं मला वाटतंय. जी 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 कुलकर्णीजी, माझा असा शेवटचा प्रश्न तुम्हाला की जर 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरला तर कसं चित्र असू शकतं राजकीय वर्तुळात? कारण बिहार पॅटर्नची सुद्धा सध्या चर्चा रंगतीये, कारण नरेश मस्के यांनी या संदर्भात मागणी केली आहे. हो, अगदी हे बघा, ज्यांना सत्ता हवी आहे ते वेगवेगळ्या पॅटर्नचे दाखले देऊन असं करायला हवं असं म्हणताय. मुळात कोणत्याही पॅटर्नची चर्चा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. या महायुतीला जो जनादेश मिळालाय तो एक अर्थाने याचे अर्थ समजून घ्या. महायुतीमधला कोणताही घटक पक्ष मागणी करेल की आम्हाला हवंय तर त्या पक्षाशिवाय सुद्धा बहुमत मिळण्याची स्थिती तिथे आहे. म्हणजे समजा शिंदेने ठरवलं की मला नाही जायचंय तर पवार आहेत, पवारांनी ठरवलं मला नाही जायचंय तर शिंदे आहेत, आणि दोघांनीही ठरवलं तरी भाजपकडे ती स्थिती असणार आहे. त्यामुळे आपल्या कोणत्या पॅटर्नची भाषा करून इथे नाही होणार ते. जी 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 कुलकर्णीजी, खरं तर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री शिंदे सुद्धा खरं तर या मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत. त्यांची शिवसेना म्हणजे त्यांचेच नेते मंडळी बोलत आहेत की आम्हाला पुन्हा मुख्यमंत्री शिंदेच हवे आहेत. त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी सुद्धा म्हटलं होतं की अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतील. भाजपाला जर दोन्ही पक्षांशी नातं अधिक घट्ट करायचं असेल तर भाजपाची भूमिका काय असेल येत्या काळात? बघा, सत्तेचं वाटप आणि सत्तेची लाभ जास्त मिळणं म्हणजे कोणत्याही अर्थाने हे सत्तेचं वाटपच हा प्रश्न आहे. त्यामुळे अधिकाधिक लाभ देऊन अधिकाधिक फायदे देऊन यांना टिकवून ठेवणे हाच भाजप समोरचा एक चांगला मार्ग असेल. प्रत्येकाला मुख्यमंत्री पद देणं हे तर शक्य होणार नाही, आणि ते दिलं तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं, त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न असेल ना. जी, मात्र पाहायला गेलं कुलकर्णीजी, पहिल्यापासून जर मुख्यमंत्री जेव्हापासून शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत सुरुवातीला कोणीही त्यांना स्वीकारलं नव्हतं. जनतेचा रोष आपण पाहायला होता. मात्र हळूहळू कुठेतरी जनतेने त्यांना मुख्यमंत्री पदाचा एक चेहरा, आपुलकीचा चेहरा म्हणून स्वीकारलं होतं. कुठेतरी आता विजयानंतर महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर याचं श्रेय फडणवीसांकडेही जाताना दिसलेलं आहे. तर या संदर्भात आपलं विश्लेषण. निश्चयपणे कोणत्याही वादाशिवाय याचं श्रेय फडणवीसांच्याकडे जातं. म्हणजे कोणत्याही राजकीय विश्लेषकाला हे मान्य करावं लागेल. आणि सगळ्यात मोठं यश प्रज्ञा या सगळ्या निकालाचा एक मोठा भाग आहे ते म्हणजे या सगळ्याचं श्रेय जातं ते हिंदुत्वाच्या मतदानाला. हिंदूंनी एकत्रित येऊन केलेल्या मतदानाला याचं श्रेय जातं, आणि त्या अर्थाने सत्ता यावी, त्या अर्थानेच मुख्यमंत्री व्हावं अशी त्यांची धारणा असेल. 115 जागा असूनही 2.5 वर्षाकरता एक मोठा कालावधी आहे. हा कालावधी जर मुख्यमंत्री पद आपल्या घटक पक्षाला दिलेलं असेल तर स्वाभाविकपणे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात ते पद आपल्या नेत्याकडे असावं असं वाटणं स्वाभाविक आहे, आणि त्यानुसार तशा अपेक्षा ते व्यक्त करतायत. जी 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 धन्यवाद कुलकर्णीजी तुम्ही केलेल्या विश्लेषणासंदर्भात. तर आपण पाहतोय एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय. एकनाथ शिंदे राज्याचे आता काळजीवाहू मुख्यमंत्री असतील, आणि आपण राजकीय विश्लेषकांचंही म्हणणं जाणून घेतलेलं आहे. आणि त्यांनी इतकंच म्हटलेलं आहे, जर बिहार पॅटर्न राबवला तर महाराष्ट्रात राजकीय चित्र वेगळं दिसू शकतं, आणि कुठेतरी या यशाचं श्रेय फडणवीसांकडे जातं. खरं तर आता जर भाजपाकडे हे मुख्यमंत्री पद गेलं तर इतर दोन्ही पक्षांची भविष्यात काय भूमिका असणार, त्यांच्या नेत्यांची काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे. शुभम, आता राजभवनातलं चित्र काय आहे, राजभवनातलं वातावरण कसं आहे? अर्थातच त्यांचा कन्वो जो आहे तो निघण्याच्या तयारीत आहे. प्रज्ञा, आपण बघू शकतो कन्वो जो आहे तो निघालेला आहे, ताफा जो आहे तो निघालेला आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा हा ताफा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजीनामा जो आहे तो दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस आपण बघू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवर. देवेंद्र फडणवीस हे जे आहेत आता बाहेर निघालेले आहेत. राजीनामा जो आहे एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. मुख्यमंत्री पदाचा सगळ्या ताफा बाहेर निघताना दिसू शकतो, आणि त्यामुळे कुठेतरी आधी सगळं होणार अशा पद्धतीत जे आहे चर्चा होती. आणि त्याचनुसार जे आहे पूर्णतः वेळेतच जे आहे आपण बघू शकतो दीपक केसरकर हे चालत येताना दिसून येत आहेत. आपल्याला राजभवनातनं चालत आलेले आहेत. त्या ठिकाणी दीपक केसरकर हे प्रतिक्रिया देखील देण्याची शक्यता जी आहे ती आहे. आणि याचनुसार जे आहे ते बाहेर येतात
दिसून येत आहेत, मोठी वर्दळ जी आहे तुम्हाला दिसून येते. पहिली प्रतिक्रिया नेमकी कोणाची असेल याकडे जे आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे. शुभम, सध्या गडबडीत आहेस कळतं आम्हाला. खरं तर राजकीय वर्तुळात घडामोडी तशाच वेगाने घडताना पाहायला मिळत आहेत. राजभवनातलं आता वातावरण काहीसं शांत झालेलं आहे, कारण आता शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. दीपक केसरकर आता थोड्याच वेळात बोलतील, कारण ताफा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निघालाय. आता स्वतः दीपक केसरकर राजभवनातून चालत आलेले आहेत आणि प्रसार माध्यमांशी बातचीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रसार माध्यम प्रयत्न करताना दिसत आहेत. तुम्ही बोला सर, बोला तुम्ही, बोला तुम्ही. मी जरा बोलतो ना. सुरू करा सर, तुम्ही लक्ष देऊ नका, सुरू करा. मुख्यमंत्री महोदयांनी राजीनामा देणं ही एक फॉर्मॅलिटी असते आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना मराठीत आधी बोला. नवीन सरकार मुख्यमंत्री महोदय ने आज अपना राजीनामा राज्यपाल महोदय को सुपुर्द किया है और राज्यपाल महोदय ने उनको केयर टेकर मुख्यमंत्री के हिसाब से कार्यभार संभालने के लिए बोला है, तो उन्होंने आज से वो कार्यभार संभाला. सरकार कधी स्थापन होणार? सरकार लवकरच स्थापन होईल. या संदर्भात वरिष्ठ लवकरच उद्या बीजेपीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे? मुख्यमंत्र्यांसंदर्भात चर्चा झाली आहे का? मुख्यमंत्री व्हायची तुमची इच्छा आहे का? एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील. मुख्यमंत्र्यांची नावाची जी पाटी आहे ती काढण्यात आली होती आणि साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर पुन्हा ती पाटी लावण्यात आलेली आहे. एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते, कारण आपल्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यायला लागतो आणि त्याच्यानंतर कार्यवाही काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना आदरणीय राज्यपाल महोदयांनी नेमणूक दिलेली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत का? ज्या वेळेला त्यांना बोलवलं जाईल त्याला तिघही जण दिल्लीला जातील आणि समजा निरीक्षक इथं पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर ते निरीक्षक इथं येतील. ही शेवटी पक्षाची अंतर्गत बाब असते, याच्यावर मी कुठलेही कॉमेंट करू शकणार नाही. फक्त एकच गोष्ट आहे की तीनही नेत्यांनी हे सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलेलं आहे. तिघांचंही एकमत आहे, आम्ही सर्व एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि प्रगतीच्या दृष्टीने हे सरकार काम करते.
बिलकुल नाराजी नाही आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींना असं सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल, हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना हे बघा, आदरणीय शिंदे साहेबांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य राहील. ठीक आहे. अच्छा, तर दीपक केसरकर बोलत होते. दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि